Hallelujah. 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 आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता देवा बाबा सगळे दिवसाबद्दलच्या आभार मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आनंद करते सगळं प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. रोमकरांमध्ये ना 11 अध्याय 13 पासून वचन घेऊया. परमेश्वरचं वचन सांगते की परराष्ट्रीयांचा मी सेवक, बरोबर. त्यामुळे मी काय सांगतो, मी आपल्या सेवेला मोठा संस्कार. हालेलुया. आता एखाद्या व्यक्तीला तुम्ही धार्मिकताचं शिक्षण पोहोचवत नाही किंवा एखाद्याला धार्मिकताची ओळख पोहोचवत. आता जी धार्मिकताची आहे, बरोबर, ती स्वर्गीय राज्याची एक काय राजधानी, राज्याची जागा, आणि या जागेला आपल्या प्रत्येकाला जायचं. पण कोणाने त्या प्रश्नाचं उत्तर परराष्ट्रीय लोकांपर्यंत पोहोचवलं. आता हे परराष्ट्रीय कोणी बनवले? मानवाने बनवले. देवाने परराष्ट्रीय बनवलं. आता आपण परराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय कोणीही माणूस असू दे, त्याला कान तेच आहे, डोळे तेच आहे, नाक पण तेच आहे. एक पेरू पिकलेलं देतो, आणि परराष्ट्रीय असू दे किंवा कोणताही व्यक्ती असू दे, त्याला फक्त वास घ्यायला द्या. तो काय सांगेल? मस्त वास. या सगळ्यांना सारखाच वास कोणालाही अलग येणार. मग आता इथे परराष्ट्रीय कोणी तयार केला मला सांग. ज्या व्यक्तीला सारखा वास येत आहे, बरोबर, वास येण्यासारखाच आहे, सर्दी झाली तर कमी येईल. मग ह्या जगात मानवाची वाटणी कोणी केली, धर्माची वाटणी कोणी केली ते शिकायचं. म्हणून जे बरेचसे लोक या पृथ्वीमध्ये असे वागतात की त्या स्वतःला धार्मिकता माहिती. धार्मिकताचं जीवन आहे प्रेम, स्वभाव. धार्मिकतामध्ये मनुष्य प्रेमाने जीवन जगतो. धार्मिकता ख्रिस्ताजवळ आणि इथून जगाला प्रेम सगळं दाखवतो. हा माझा उद्देश हा आहे की जे माझ्या हाडा आणि मांसाचे पण. आता हाड आणि मांस कसा आहे विचार करा. आणि मांस, बरोबर, आणि त्याच्यामध्ये जो असतो तो एक एरो असतो, बरोबर. तो मांस त्या एरोला नेऊन जिथे क्लिक करायचे तिथे, तेव्हा सगळं तसं आम्ही जीवन आहे. आम्ही ज्याचा स्वीकार करायचा आहे त्याचा स्वीकार केला तो आम्हाला भेटेल. म्हणजे चुकीच्या लाईनीला भेटलं तरी भेटेल, चांगल्या लाईनीला गेलं तरी भेटेल. कुठे क्लिक करायचं आहे? तुम्ही माऊस आहे, आता तुमच्या हातात आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, बरोबर ना. कम्प्युटर जर ओपन केलेलं आहे, तुमचं भविष्य तुम्ही जीवनामध्ये समर्पण केलेलं आहे, पण कुठे अर्पण करायचं आहे, चांगल्या ठिकाणी का वाईट ठिकाणी, ते पण या पवित्र शास्त्राच्या मार्गानुसार माणसाला जाण्याचा एक पर्याय आहे. आम्ही एक पर्याय आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला इकडे फुकट नाही बोलवलं, पत्रिकांमध्ये छापलेली ती जा आणि या योहान 7:44 त्याची पत्रिका दिली होती. ती आत्मीयाची, आत्मीयाने तुम्हाला बोलवलेलं आहे. पुढे तसं पाप करायचं असेल, एक दुष्ट आत्मा आहे
तो दुसरा मला आत्मेने बोलवते, तुमची पावलंच खेचली जातील, मग तिकडे देवावर लक्ष नसणार, जगाच्याही मोहामध्ये आणि शरीरावर अहंकार याच्यामध्ये भविष्य जो करते. आणि मनुष्य रोग 7 ते 15 पासून पौलाने शिकवले. मी काय करतो मला माहिती नाही, आपली पावलं तिकडे जातात त्यावेळेला. हल्ली आहे तो एक शैतान आहे आणि त्या शैतानाचा आत्मा आपल्या शरीरामध्ये जर प्रवास केलेला असेल त्याला बोलतात मोह. आणि मोह जसं बसेल तसं तुमचं भविष्य कमजोर होईल. सत्याला विरोध करतील, असत्याला स्वीकार करतील आणि आपलं शरीर कुठेतरी नाशवंताच्या शरीरामध्ये जाऊन पोचेल. अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारची दुःख, अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारची संकट निर्माण होतील. त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील आता आपल्या जीवनामध्ये एक तारण मिळालं. अद्रियान म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की प्रेषित मध्ये अद्रियान 4 वेळा 4 अध्याय 12 वचनामध्ये दिलेलं आहे. प्रेषितांचे बुद्धे 4 अध्याय 12 वचन. तारण पुस्तक कोणाकडे? प्रेषित 16:21. तारणासाठी येशू ख्रिस्तच आहे आणि येशूच्या शिक्षणानुसार ज्या माणसाचं तारण आहे अद्रियान, त्या माणसाला जीवन आहे, त्या माणसाला शांती आहे, त्या माणसाला बघा. आता तुम्ही जी लोक आहेत प्रार्थनेला तुम्हाला वेळ नसणार, पण अनेक गोष्टीसाठी तुमच्या सगळ्यांना वेळ. आता खाली बसलेलं जरी शैतानच असते, विचार करून करून आता कुठे जाऊ ना कुठे. जो देवाचा हात जेव्हा सुटतो तेव्हा मनुष्याची पावलं अनेक गोष्टींमध्ये धावपळत असतात आणि तिथे मनुष्य कमजोर पडला जातो. हे शिकायचं. पण इकडे जातं, इकडे जातं, तिकडे भेटेल का, इकडे भेटेल, कुठे भेटेल नाही, आता ऑनलाईन मध्ये भेटते. हे सगळे दुष्ट आहे. ऑनलाईन मध्ये आपण आपलं भविष्यामध्ये जेव्हा आपण फक्त फोनवरूनच सगळे कॉन्टॅक्ट करायला बघतो, त्याला लाईफ नाही तर त्याचं जीवन कामाचं नाही. कुठे ख्रिस्ताचं चित्र फार पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात निघालेलं आहे आणि जेव्हा ते सत्य आहे ना त्याला विरुद्ध होत आणि खोटा आहे ना त्याला स्वीकार करत. म्हणून पौलाने त्या गोष्टीचं अनुभव शिकवलेले. जर त्यांचा अभेद हा जर काय सांगते जगाचा समेट करतो आता आम्ही देवामध्ये आहे, वचनामध्ये आहे किंवा त्याच्या शिक्षणामध्ये आहे आणि जर ते शिक्षण तुमच्यामध्ये कार्य करत आहे तर त्या शिक्षणाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार केला. माझं मत आहे तुम्ही प्रार्थनेला जर तुमच्या जोडीला देव आहे तर तुमच्या जोडीला पाप नसेल. माझ्या जोडीला ज्या दिवशी देव नसेल त्या दिवशी माझा तो पाप होईल. हे मला सांग. तुमच्यामध्ये देव नसेल तर पाप होईल. कारण ये शैतान हर एक व्यक्तीच्या पाठीशी जोडीला उभा आहे. कारण तो जगाला ठाकवायला आले, चांगल्या कर्माला मारायला आले, वाईट कर्माला ठेवायला आले. आणि ह्याप्रमाणे आपलं जीवन कधी पण लक्षात ठेवायचं, कोणापासून आपलं तारण झालेलं आहे. कोण व्यक्ती आपल्याला तारणाचा रस्ता दाखवतो, कोण व्यक्ती आपल्याला नाशाचा मार्ग दाखवतो, हे तुम्ही स्वतःहून शिकायचं आहे. आणि जर तारणाचा मार्ग येशू ख्रिस्तापासून जर मिळालेला आहे, येशू तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये शिकवले. आता सुरुवात करूया. मूळ जे पवित्र आहे त्या फांद्या पण. आता तुम्ही विचार करा, तुम्ही फांद्या आहे बरोबर, मी मूळ आहे. आता तुम्हाला काय दिले, मीच प्रार्थनेत आहे तर तुम्ही पण प्रार्थनेत आहे. पण जर तुम्ही फांद्या तुटल्याने गेल्या तर पवित्र नाही 15-10 वचनामध्ये दिले. तर हे फाटे तोडू नका. मूळ तसंच आहे. मूळ आहे ना, तर झाडाला सपोर्ट येते. मूळ काय करते,
जेव्हा फाटे जे आहेत, फाटे बोलतात त्याला, ते फाटे व्यवस्थितपणे त्या झाडाच्या फांद्याबरोबर व्यवस्थित नाहीये, त्या फाटे तुटतात हळूहळू. हालेलुया. कारण हालेलुया, फाट्या मुळाला सपोर्टर नाही आणि फांद्याला सपोर्टर नाही. आता तुम्ही आहे, जर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो किंवा शिकवतो तर तुमची प्रगती होत जाईल. पण जर एक दुसरा एक तुम्हाला गणित सांगतो, एक अंध सुवार्तेचा माहिती देते, पण तुम्हाला समज पाहिजे की मला मूळ सुरुवात कुठून माझी प्रगती झाली. तेव्हा ही व्यक्ती होती, आदामाला परमेश्वर घडवलं, उत्पत्ती 30 बरोबर, त्यामध्ये ऍडम बनवलं बरोबर. आणि आदामाला काय सांगितलं, दुसऱ्या अध्यायामध्ये आदामाला नाही बनवलं, आदामाला सर्वक्षणाचं सहभागितेचा अधिकार बनवला. ओके, पहिला अध्याय खूप निर्णय, दुसऱ्या अध्यायामध्ये 2 पासून त्याला मनुष्य तयार केला असं सांगतो. तुम्ही उलट समजून तर त्याला भागाचा अधिकार दिला. आता तू क्लिअर हो, हे सगळं झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. आता कोणी सांगितलं त्याला, परमेश्वर बरोबर. आता बघा, तुम्ही माझ्याशी बोलतात, माझ्याद्वारे तुमचं जीवनात सगळं चांगलं आहे, तुम्हाला माहिती आहे याच्यातून देव मला काही शिकवतो, मी ऐकलं पाहिजे. पण आता मी दुसऱ्याचं कोणाचं ऐकायला गेलं, देवाबरोबर नेतील तर देव तुम्हाला कुठे नेईल, स्वर्गात नेईल. सैतानाबरोबर आलं तर सैतान कुठे नेईल, अजून लोकांत नेईल. तर अशा काही उदाहरणं असतात की आपल्याला शिकायचं आहे. तारणाकडे आमची पावलं आहे का अधर्माकडे पावलं आहे, हे पहिलं बघायचं. पावलं जर धार्मिक गोष्टीमध्ये चालले तर धार्मिकता वाढेल, असं माणसाचं एक जीवन बनेल. तर त्या बायबलमध्ये अशा घटना प्रत्येक व्यक्तीसाठी तयार केलेल्या आणि बनवलेल्या आणि घडवलेल्या. मी जेव्हा होतो प्रार्थनेमध्ये, मी पण तुमच्यासारखं असंच बसायचं. चांगलं गीत होतं, सामर्थ्य होतं, अनेक लोकांना मी सुवार्ता सांगत होतो, अनेक लोकांचं परिवर्तन होत होतं. पण एक वेळ अशी संगत पकडली आणि या संगतीद्वारे मी प्रार्थनेला जाता जाता बिअर पण प्यायला, येता येता बिअर पितो जायचं. आज संडेला 2 बिअर, दुपारचे संध्याकाळी 4, म्हणजे रोजचा माझा प्रोग्राम असेल. संध्याकाळी शांती मिळत होती का, शांती मिळत होती का, शांती मिळत होती का, परिस्थितीचा फरक मी तुम्हाला दाखवतो. आता ह्याच्यातून देवाने जे शिकवण दिलेलं आहे त्या शिक्षणाकडे मी लक्ष लावतो. देव काय बिअर पित नव्हता, देव तंबाखू खात नव्हता, सगळं दिवसांदिवस वाढायला लागले. संगत कोणाची पकडली, देवापेक्षा माणसाची. हळूहळू लेट लागला म्हणत. अशा परिस्थितीत जाऊन पचला, म्हणजे पचून राहिला की उतरणं मला कठीण झालं. बघा, त्यावेळेला मित्र नातेवाईक तुम्हाला सगळे भेटीला सैतान जवळ आला, ते लक्षात ठेवा. फक्त लक्षात ठेवायचं नाही तर तुम्ही गेले का. हे 100% मला माहिती आहे या गोष्टी. मी इथेच फसलो. निर्णय घेतला. तुम्हाला माहिती आहे येशूच्या आईवर माझा विश्वास, मी खूप तिच्यावर प्रेम करतो, ती माझ्यावर प्रेम करते. हे सगळं फॅमिली, त्यात आपल्याला लक्ष द्यायला. निर्णय घेतला मी, नाही मला हे सोडायचं. मला इथे धाव मला लागली पहिली पोटा आहे, कारण का ताबरला जायचं बंद केलं. मी जेवढा म्हणजे माहिती होतं थोडस, तेव्हा पोचलेला नव्हता, तिकडे जायचं असतं. मग पोटाला गेलो त्या पावसाच्या सीझन मध्ये. सण संपले, हा सण आहे. देवाने ह्या गोष्टी आपल्याला नाही की मर्यादेची भक्ती करा, सन्मान करा, मान द्या. आई आहे, किंमत ठेवलीच पाहिजे. पण त्याचा अर्थ असं नाही की मूर्तीला सन्मान करा आणि मजा करणं पाडल्या केलं त्याला काही फायदा नाही. हे आपलं स्वतःचं भविष्य कमजोर करते. ह्याच्यात प्यायला खायला शिकता खाण्यामध्ये. अरे हा प्रश्न झाला
आणि ती जाता जाता बरेच कठीण आणि सगळे वेळ नाही मी तुला सांगू शकतो निरोप आहे आणि माझ्या जीवनाचं पूर्ण जाता जाता ते तांबड्याची गती त्या बातमी संघात लागते सेकंदाला पड असं सांगितलं आणि निघून गेले. आता तुम्ही विचार करा ह्याच्यातून माझं परिवर्तन बरोबर सुरुवात झाली कारण पहिला मला पवित्र आत्मा मिळालेला तुम्ही टाकला ना हे पण तुमच्यासारखं असंच टाकलं पण संगतीला जेव्हा जॉईन झालं ना तेव्हा प्रार्थना पण सोडली आणि जेव्हा मी प्रार्थना सोडल्या तेव्हा मी पापाला पकडलं. पापा म्हणजे कोण शैतान उद्या शैतान हरलियम पापाला पापा म्हणजे पाप हरलियम पापाला पकडलं बियर पकडली तंबाखू घेतला नंतर हाकललं त्याला हरलियम हरलियम आणि तिथूनची सुरुवात झाली सगळ्या माणसापासून दूर झाली कोणाशी समजत पकडलीच नाही फक्त एकच आहे तो म्हणजे प्रभू येशू आणि मग मी जाऊन प्रार्थना संघ सुरू झाला तेव्हा जवळच लांब नाही तेव्हा असंच ते केलं सुरुवात पहिली डिटेल 7 जण स्लॅबवर दगड होती खडीच खडी असते ती कॉन्ट्रॅक्ट केली त्याच्यावर गुडघे टेकायची आणि गुडघे टेकले पायाला टोपायचे 7 जणांनी 4 दिवस 7 जण कोण टेकला माणसं फक्त निवडले गेलो मी त्यात पहिल्यांदाच मेंबर मध्ये घेतलेलं सगळ्याची झाडं पानं होती हळूहळू काढायला सुरुवात केली लोक यायला सांगितली आणि सगळं स्टार्टिंगला त्याच्यामध्ये आम्ही होती आणि ते लोकांना इकडे वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मी एवढे लोक बघतो तुम्हाला लोकांनी बाहेर काढायला लावले पण तुम्ही म्हटलं 4 लोकांना येशू मध्ये आनंद द्यायचा. इथे समजून घ्यायचं की शैतान कार्य कसं करते जर तुमच्या पवित्र आत्मा कार्य करत असेल ना तर तुम्ही लोकांना येशूकडे आणणार आणि येशू तुमच्याद्वारे कार्य करणार पण जर शैतानाने तुम्हाला पकडलं असेल तर 100% तुम्हाला ते बाहेर हे लक्षात ठेवा हे फक्त डिसिजन घ्यायचं. आता आपल्या लोकांची नवीन सॉंग बरोबर मग आता तुम्ही विचार करा शेवट कुठे पोहोचायला लागलं. माझं शिक्षण हेच आहे की तुम्हाला येशू विना कोणताच मार्ग भेटू शकत नाही. तुम्हाला स्वतःला ती ठोकर लागणार शेवटला कोण तुम्हाला मदत करायला येणार नाही तो एकटाच आहे तो म्हणजे प्रभू येशूच. हे मानवी व्यवहार आहे आणि ते मानवी व्यवहाराची देण पण परमेश्वरचे जे नियम आहेत ते परिवर्तन करतो. माणसाचं जीवन परिवर्तन मला परिवर्तनामध्ये आलं मग रात्री 11 11:30 तिकडून यायचं की कोण घरी माझा माणूस भेटला नाही पाहिजे आई बापून झोपलेले पाहिजे यायचा डोकचूक राहायचा झोपमध्ये भेटले जेवण असेल तर खायचं तसे डॉक्टर खायचं आणि प्रार्थना कुणाशी बोललं नाही काय नाही एकांत बसून राहायचा प्रार्थना करायचा आणि ते जे गीत आणि ते जे दान मिळालं ते विचारले करू शकत एवढं मोठ्या प्रमाणात प्रार्थनेचा वर्षाव म्हणजे सापडला. आज आपल्याला काय शिकायचं आहे ते पहिलं शिकून आपण प्रार्थनेले तळ्यात म्हणा कोणचं योग ब्रदर पण आहे कोणचं उपास्टर पण आहे कोणचं नवीना पण आहे कोणचं ह्याचा नवीना पण आहे कोणचं इकडे गेलं तर बरं कोणचं मद्रासला गेलं तर बरं. पहिलं हे अंतकरण आहे ना तुमचं ते पहिलं स्वस्त ठेवा. जीवन 14 येतो जर हे तुमचं क्लिअर नसेल तर तुमच्या घरात तुमच्या एकाला पण जगून देणार आणि यो आत्मा तुमच्या घरात शिरला तर तुमचं घर पूर्ण नाश केल्याशिवाय सोडणार. कारण मला माहिती बळी खरं नुकसान पडले किती कुटुंबाची काय काय कंडिशन झालेली आहे तुम्हाला माहिती. आदामाने रेव्याने पण तेच काम केलं परमेश्वरचा हात सोडला आणि हात पकडला कोणाचा हात पकडला कोणाचा लुसिफर.
कारण तो देवाच्या जोडीला होता ना. देव, आता मी विचार करा, मी देवाबरोबर आहे, तर तुम्ही आले, मी तुमच्या बरोबर लागला, तर मी देवाचा हात सोडणार की नाही सोडणार? आता तुम्हाला मी समजा निवडले, तर निवडल्यानंतर तुमचं कर्तव्य काय आहे? तुम्ही ते काम करायचं, बरोबर? हल्ली तर तुम्ही माझ्या कनेक्शन मध्ये राहायचं, त्यांच्या कनेक्शन मध्ये नाही राहायचं. त्यांच्या कनेक्शन मध्ये राहायचं तर तुम्ही बाजूला होते. हे देवाचं कार्य असतं. ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्यासाठी दिलेल्या आहेत त्याचा वापर मात्र आपल्या सर्वांना करता आला. म्हणून प्रार्थना अशी नसते लग्नाची, मुक्तीची, फायबरची, परमेश्वराच्या नियमाविरुद्ध आम्ही दिसाय. नियम आमच्या सगळ्यांना होतो. मी जी देवाच्या मागे लागलो, बायबलमध्ये काही लिहिलेलं आहे, या गोष्टी वाचायला लागलो, त्याच्यानंतर त्याच नियमानुसार वागावं लागलं. आणि वागता जेवढं मी पवित्र जीवन जगायला लागलं तर दुश्मन पाठीमागे उठले. शौल आणि शौलाचं परिवर्तन कसं झालेलं आहे बघा. आज्ञा पोलामध्ये परिवर्तन. एक जुन्या कराराचा शौल होता, दाविदाशी एक नफरत होती, आज्ञा. पण दाविदामधूनच आज्ञा परमेश्वराने राज्य उभारले शौलामध्ये. आमच्या प्रत्येकाला एक शिकायचं. आता तुम्हाला माझ्याकडे आणले, बरोबर? माझं कर्तव्य आहे तुम्हाला शिकवणं. मी तुम्हाला शिकवण कसं आहे तो गोष्टी वेगळी. मग तुम्ही कुठेतरी प्रार्थनेला जाऊ शकता, संवाद घेऊ शकता. हे बघा, प्रार्थनेचे नियम आहे, निंदा, नफरत आणि द्वेष हे नाही करायचं. तुमचा शत्रू पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:8 मध्ये, तुमचा शत्रू शैतान. आपल्यामध्ये शत्रू नाही. तुम्ही शत्रू तयार करत असेल तर तुम्हामध्ये तो दुष्ट आत्मा काम करत आहे, लक्षात ठेवा. तो पवित्र लोकांविरुद्ध 12 आणि 13 अध्याय हा विषय निघालेला आहे शेवटच्या काळामध्ये. आणि ह्या काळातला माणसाला, प्रत्येकाला जीवनामध्ये एक गोष्ट शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि जर हे शिक्षण तुमच्या जवळ नसेल तर तुमचं जीवन कुठेतरी कमजोर. आता कसं आहे माहिती ना, तुम्हाला मी सांगितलं ना की तुम्हाला राग समजणाऱ्या गोष्टी नाही, कारण त्या आत्म्याने तुम्हाला पकडलं. आता तुम्हाला जेव्हा संकट येते तर तुम्ही माझ्याकडे येईल ना, तेव्हा मी सल्ला देईल बघा, तेव्हा कुठेतरी पटलं तर पटेल, नाही तर पटणार. असं असते. पण लक्षात ठेवा, कारण दुष्ट आत्म्याला आपल्या शरीरामध्ये प्रवास करून देईल. आणि जर हा प्रवास जर तुमच्यामध्ये आहे तर तिथे आम्ही देवाला दोषी करू शकत नाही. तर बघूया मूळ कसं सांगते. आता तर काय सांगते, फांद्या तोडून टाकण्यात आल्या तुम्ही मला आधार नाही देऊ शकत, मी तुम्हाला आधार देतो. मी येशूला आधार देऊ शकत नाही, येशू मला आधार देतो, तेव्हा मी काय देतो? समजलं नाही. मूळ झाडाला आधार देत नाही. जेव्हा मुळासकट झाड खाली पडते तर फांद्या, डाळ्या, पानं, सगळी फळं सगळं घालते. तसं घेऊन मूळ आपल्या घरामध्ये पहिलं शिकायचं. आता तुमची मी घडण केली, आता तुमची सगळी जरी फॅमिली असली तर तुम्ही त्यांना रस्त्यावर आणायचा चांगला मार्ग दाखवेल, बरोबर? किंवा चौदाचा. पण तुम्ही पण त्या भागामध्ये सहभागी झाले तर तुमचं घर हळूच खाली पडले. त्याला नुकसान म्हणून लक्षात ठेवा. अनेक परिस्थितीमध्ये पहिल्यांदा जे शिक्षण आहे, नियम आहे, वेदीचे आहे ते पाळणं गरजेचं आहे. आता मी घराचा पाया मी आहे, बरोबर?
आणि मी जर माझ्या कुटुंबाला जर मजबूती नाही केली तर घर कमजोर पडेल. कारण मी त्यांचं नाही ऐकणार, मी सांगितलं त्यांनी ऐकलं पाहिजे तर कार्य वाढेल. नाही तर मूळ कुठून गेलं ते झाड गेलं. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक शिक्षण हवं आहे. चांगल्या व्यक्तीकडून चांगलं ज्ञान, शिक्षण, अनुभव एक घ्यावे लागतात आणि घेतल्यावर आम्ही मजबूती असतात. जसा शरीराला खाण्यासाठी एक तंदुरुस्त वस्तू घ्यावं, बरोबर, ते खाल्यावर माणसाची मजबूती वाढते. पण जर ते नसेल तर शरीर कमजोर होईल. घरात राग, नफरत, द्वेष करणारा हा शैतान आणि ह्या शैतानाला दाबवायचं काम आपलं आहे. त्याला काय दाबणार? मारामारी करून 12-21 पर्याय जिंका. आता मार 5 अध्याय किती खतरनाक राजिष्ट मनुष्य होता. तो स्वतःचा राग अंगावर असा मारायचा आहे बघा. एखाद्याला राग आला स्वतः डोक्यात मारतो की मारायला पाहिजे का? डोक्यात मारायचं झाला 5 वाजले. फायदा होणार आहे. हे शरीर देवाचं याला तसं नाही करू शकत आपण. सैतानाला आवडत नाही शरीरामध्ये जेवढं पवित्रता, जेवढं सामर्थ्यता, जेवढं विषय, जेवढं अद्भुत आपल्यामध्ये राहील तेवढं प्रेम, दया, शांती आपल्यामध्ये. कोणत्याही बाबतीमध्ये देवामध्ये जर राहायचं असेल तर पहिलं हे शिक्षण. हे बघा, आमचं कर्तव्य आहे तुम्हाला शिकवणं, तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला वागायचं का नाही तर तो तुमचा प्रश्न आहे, त्याच्यात आमचं देणं देणं. पण एवढं माहितीये की देवाचा हात सुटल्यानंतर हात तुटले जातात आणि हे शेवटचे घटना असतात, त्याला औषध नसतं. हे शेवटचा माझा हात तुटला का? तुटला नशामध्ये गेला, गुटखा तांबाखू खायला लागला, कधी भविष्य चोरी चुपे खाल्लं ना. आता मी बोलतो ना डायरेक्ट 12 उघड की झालं की पाप आपली उघड करावी लागतात. म्हणजे दुसऱ्यांना समजलं पाहिजे. आपण जेव्हा लोकांसमोर उघड करतात ना तेव्हा आपली पापाचा पश्चाताप आपल्याला होतो, तेव्हा आपण पवित्र बनतो, तेव्हा आपण आशीर्वादी बनतो, तेव्हा आपण शिकतो. कारण पाप होत नाही. मी सुद्धा 28 जातो त्याचा फायदा कबूल करू शकतो, त्याचे फायदे. तर मूळ झाडाला आणावे. जे तुमची सुरुवात कोणी केली ते पहिलं, तुमचे फायदे कोणी केले ते पण बघा, नुकसान कोण करते ते पण बघा. फायदा कुठे, नुकसान कुठे ते आम्ही चॉईस करायचं आपल्या हातातच आहे. कुठे जायचं कुठे नाही तो प्रश्न. दंड पाहिजे असेल, बायबलच्या नियमानुसार विरुद्ध जायचं असेल जाऊ शकता तुमचं तुम्हाला, कारण आपली कर्म आपल्यालाच बघायला. आपण छोटेसे प्रार्थना केली सुंदर दिवसाबद्दल आभार मान परमेश्वर आशीर्वाद वचनात सांगणारे प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो आणि सर्व आशीर्वाद ही प्रार्थना करतो.